नमस्कार मित्रांनो. IT 2.0 रोलआउट झाल्यानंतर BOनी जे काही काम करायचं आहे, तर त्या अनुषंगानं आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. जे डिव्हिजन रोलआउट झाले त्यांच्याकडनं आपण हे इनटेक घेतलेलं आहे. हे जे इनपुट आहे आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या सर्वांसाठी बनवतो. IMAमध्ये आपण लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपण डे बिगिनमध्ये डे बिगिनच्या टॅबला आपण जायचं. डे बिगिनच्या टॅबमध्ये आपण गेल्यानंतर तो आपल्याला कन्फर्मेशनसाठी विचारेल. त्याला आपण कन्फर्म करायचं आणि आजचा जो काही डे बिगिन आहे तो होऊन जाईल. डे बिगिन झाल्यानंतर जे काही सगळे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला इनेबल झालेले आपल्याला दिसतील. व्हेरियस प्रकारचे जे काही ऑप्शन्स आहेत बऱ्याच प्रकारचे ते आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होतील. आता आपल्याला बॅग रिसीव्ह करायची आहे, जी आपल्याला सब ऑफिसने किंवा आपल्या अकाउंट ऑफिसने पाठवलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला बॅगिंग नावाच्या टॅबवरती आपल्याला जायचं आहे आणि बॅगिंग नावाच्या टॅबमध्ये जाऊन बॅग रिसिव्ड नावाचा जो काही टॅब आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे किंवा जे ऑप्शन्स आहे किंवा जे कार्ड आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्या सब ऑफिसचा जो काही शेड्यूल असेल, साधारणतः सब ऑफिसमधनं BOपर्यंत आलेला तो शेड्यूल असेल तो आपण सिलेक्ट करायचा. त्याला आपण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तो बॅग नंबरसाठी विचारेल. तर जो काही आपली बॅग लेबल आपल्याला जे आलेलं आहे त्या ऑफिसकडनं, तर ते बॅग लेबल जे आहे ते आपण स्कॅन करायचं. जर का ते स्कॅन झालं तर वेल अँड गुड, नाही तर तो जो नंबर आहे तो आपण हाताने सुद्धा टाकू शकतो. त्या ठिकाणी आपण स्कॅन करून घ्यायचं. स्कॅन करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खाली ही जी बॅग आहे ही आपल्याला एक्सपेक्टेड बॅगमध्ये दिसत होती. आता आपण जसे ते स्कॅन करू तो एक्सपेक्टेड बॅगमधून ती या ठिकाणावरून निघून जाईल आणि स्कॅन बॅगमध्ये ती या ठिकाणी येईल. या स्कॅन बॅगमध्ये आली याचा अर्थ ती बॅग रिसीव्ह झाली. खाली आपण बॅगला क्लिक करायचं. बॅग रिसीव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. याचा अर्थ ती बॅग रिसीव्ह झाली. आता आलेली बॅग जी आहे, रिसीव्ह झालेली बॅग ही आपल्याला आता ओपन करायची आहे. त्याच्यासाठी बॅकला आपण जायचं आणि यावेळेस बॅग ओपन नावाच्या टॅबला आपण जायचं. बॅग ओपनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपली जी काही डेट असेल, ज्या डेटची आपण बॅग ओपन करतो ती डेट येईल आणि त्या डेटला आपण जसे क्लिक करू तर खाली बॅग ID, बॅगच्या ज्या काही डिटेल्स आहेत, ओपनिंग बॅलन्स आपलं, त्याच्यामध्ये जर का त्यांनी कॅश पाठवली असेल तर कॅश, स्टॅम्प्स असतील तर स्टॅम्प्स आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत इन्क्लुडिंग तुमचे आर्टिकल्स ते सुद्धा त्या ठिकाणी असतील. या ठिकाणी तो सांगतोय की यामध्ये 20 आर्टिकल आलेले आहेत. तर सगळे पॅरामीटर चेक झाल्यानंतर आपण त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर तो म्हणते की आता बॅग ओपन करा. बॅग ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काही आर्टिकल आहेत आपल्याला आलेले 20 आर्टिकल ते आपल्याला फिजिकल स्कॅन करून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्या ज्या ऑफिसेसला या बॅगेसोबत जे काही आर्टिकल आलेले असतील ते सगळेच्या सगळे आपण रिसीव्ह करून घ्यायचे आहेत. हे सुद्धा सेम तसंच सुरुवातीला हे सारेच्या सारे आर्टिकल तुम्हाला एक्सपेक्टेड आर्टिकलमध्ये दिसतील आणि तुम्ही एक एक स्कॅन करून घेतल्यानंतर ते तुमचे स्कॅन्ड आर्टिकलमध्ये ट्रान्सफर होतील. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये कोणतंही एखाद आर्टिकल जे आहे याच्यामध्ये शिल्लक उरता कामा नये. जर का ते ॲक्सिडेंटली जर का चुकून शिल्लक आलं असेल तरीसुद्धा जर का तुमच्या ऑफिसचं असेल ते तर तुम्ही त्याला स्कॅन करून घेऊ शकता. आणि जर का ते तुमच्या त्या बॅगेमध्ये इन्क्लूड नसेल तरी तुम्ही स्कॅन केलं तर एक सिस्टममध्ये ऑटोमॅटिक एरर जनरेट होईल आणि कन्सर्न ऑफिसला तो चालला जाईल. त्याच्यामुळे आपण सगळे आर्टिकल आपण स्कॅन करून घ्यायचे आणि त्याला बॅग ओपन म्हणायचं. बॅग ओपन म्हटल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल की बॅग ओपन सक्सेसफुली. याचा अर्थ जी काही अकाउंट ऑफिसने आपल्याला बॅग पाठवली होती ती आपण ओपन या ठिकाणी केलेली आहे. आता ओपन केलेली जी बॅग आहे ती आपल्याला चेक करायचा डॅशबोर्डमध्ये की त्याच्यामध्ये साधारणतः काय काय आर्टिकल आहेत. तर हा त्याचा डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्डमध्ये आपण पाहू शकतो की कोणते कोणते आर्टिकल आपल्याला या ठिकाणी आले होते. तर टोटल 17 आर्टिकल, त्याच्यानंतर रजिस्टर, स्पीड आणि पार्सल असे त्याने टोटल 20चे आर्टिकल आपल्याला दाखवले. आता आपल्याला हे इन्व्हॉइस करायचे आहेत. इन्व्हॉइसमध्ये आपण जायचं. आर्टिकल डिलिव्हरीमध्ये जाऊन इन्व्हॉइसच्या नंतर जो कोणी आपला ABPM असेल किंवा जर का सिंगल हँडच BO असेल ते तर तिथले जे BPM आहेत तेच डिलिव्हरीचं वर्क परफॉर्म करत असतील तर आपण त्यांचं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं युजर्समध्ये आणि त्यांना हे जे आर्टिकल आहेत हे आपल्याला त्यांना इन्व्हॉइस करायचे आहेत. त्यांचं नाव आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर त्यांचे जे काही आर्टिकल आहेत ते त्या ठिकाणी सगळेच्या सगळे आपण ॲड करायचे एक एक आर्टिकल टाकून आणि इकडे आल्यानंतर ते सगळेच्या सगळे आर्टिकल खाली एक एक वाढत जाईल. जर का या आर्टिकलमध्ये COD असेल तर त्या CODच्या समोर असा जो काही टॅब आहे तो आपल्याला दिसणार नाही, कारण की त्याचा सगळा डेटा जो आहे तो ऑलरेडीच तिकडनं आलेला असेल. आणि जर का एखाद्या आर्टिकलचा डेटा या ठिकाणी आलेला नसेल तर हे जे छोटासा टॅब या ठिकाणी दिसतोय यावर क्लिक करून आपण त्याची डेटा एंट्री सुद्धा करू शकतो. टोटल आपल्याला यामध्ये जी COD दिलेली आहे ती 500 रुपयाची आहे, म्हणून या ठिकाणी 500 रुपयाची अमाऊंट आलेली आहे. यानंतर आपल्याला त्याला इन्व्हॉइस करायचं आहे.
इन्व्हॉइस केल्यानंतर याचा अर्थ असा आहे की जो कोणी ABPM असेल किंवा जो कोणी डिलिव्हरी एजंट असेल त्यांनी त्याला ते आर्टिकल आपण इन्व्हॉइस केले. नंतर त्यांनी त्याच्या DSS ॲपमध्ये लॉग इन करून ते जे आर्टिकल आहेत ते इन्व्हॉइस करायचे आणि त्याने ते आर्टिकल डिलिव्हरीचं काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू करायचं. आता आपण डोअर स्टेप डिलिव्हरीमध्ये जायचं आणि एक्नॉलेजमेंटला क्लिक करायचं. एक्नॉलेजमेंटला क्लिक केल्यानंतर DSSमध्ये त्याला हे सगळेच्या सगळे आर्टिकल दिसतील जे त्याला इन्व्हॉइस करण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी ते जे आहेत आर्टिकल रजिस्टर किंवा स्पीड जे कोणते आर्टिकल असतील त्यांना टिक करायचं. टिक केल्यानंतर त्यांनी त्याला एक आर्टिकल सिलेक्ट करायचं. ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी एकापेक्षा जास्त मेसेज जर का फॉरवर्ड करताना ज्या पद्धतीनं सिलेक्ट करतो तसं आपल्याला त्याच्यावर प्रेस करायचं आहे की ते जे आर्टिकल आहे सिलेक्ट झाल्यासारखं दिसेल आणि असं करत करत सगळेच्या सगळे आर्टिकल आपण सिलेक्ट करायचे आणि सगळ्यात खाली एक्नॉलेज नावाचा ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक करायचं. एक्नॉलेज क्लिक केल्यानंतर एक मेसेज जनरेट होईल, आर्टिकल एक्नॉलेज सक्सेसफुली. पुन्हा आपण एक्नॉलेजमेंटमध्ये जायचं आणि जे काही आपले पार्सल्स असतील किंवा दुसऱ्या कॅटेगरीचे आर्टिकल असतील ते सुद्धा आपण एक्नॉलेज करून टाकायचे. अशाप्रमाणे जे काही आर्टिकल आपल्याला इश्यू केलेले असतील ते सगळे आपण एक्नॉलेज करायचे. आणि आता आपल्याला हे जे आर्टिकल आहेत हे घेऊन आपल्याला फील्डमध्ये जायचं आहे, लोकांना डिलिव्हरी करायची आहे. त्याच्यानंतर ABPM BPM त्यांच्या ठिकाणी जातील पब्लिकमध्ये किंवा फील्डमध्ये आणि ते जे सगळे आर्टिकल आहेत ते डिलिव्हरीचं वर्क जे आहे ते करतील. तर त्याच्यासाठी त्यांनी आर्टिकल डिलिव्हरीमध्ये जायचं. आर्टिकल डिलिव्हरीमध्ये गेल्यानंतर जेवढे आर्टिकल त्यांना आज इन्व्हॉइस केलेले आहेत तर त्या प्रत्येक आर्टिकलचे एक सेपरेट कार्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आर्टिकल नंबर आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स त्याच्यात त्या ठिकाणी असतील. तर आपल्याला जे आर्टिकल डिलिव्हर्ड करायचं आहे ते आर्टिकल आपण सिलेक्ट करायचं. जो कस्टमर आपल्याला का जो आपल्या बीटमध्ये जो कोणी भेटला त्याला आपण सिलेक्ट करायचं आणि आर्टिकल ज्या पद्धतीनं आपले डिलिव्हर्ड होत असतील त्या पद्धतीनं ते तुम्ही डिलिव्हर्ड करायचे. त्यानंतर आपण आपल्या वॉलेटमध्ये जाऊन आपली जी काही कॅश आहे ती आपण चेक करायची आहे. 1978 रुपये आणि 500 रुपये आपल्याला आलेले आहेत. आपल्याला 2478 रुपये आपल्याला कॅश पाहिजे आहे. पुन्हा आपण एकदा बॅगिंगमध्ये जायचं आपल्या आणि या ठिकाणी आपल्याला आपली बॅग जी आहे ती क्लोज करायची आहे. बॅगेमध्ये जर का आपले काही आणखी आर्टिकल्स असतील तर ते आर्टिकल आपण या ठिकाणी टाकू शकणार आहोत. त्याला आपण फेच आर्टिकल म्हणायचं. फेच आर्टिकल म्हटल्यानंतर जे काही आर्टिकल आपलं परत जाणार आहे ते त्या ठिकाणी आलेलं असेल त्याला आपण ॲड करायचं. ॲड केल्यानंतर ते आर्टिकल आपल्या बॅगेमध्ये इन्क्लूड होईल. बॅगेचा जो काही नंबर जे लेबल्स आपल्याला दिलेलं असेल डिव्हिजन ऑफिसकडनं किंवा आपल्या अकाउंट ऑफिसकडनं ते आपण या ठिकाणी स्कॅन करायचं आहे किंवा हाताने नंबर तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर बॅगेचं जे काही वेट असेल BO बॅगेचं ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बॅग क्लोज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी असा मेसेज येईल की आर्टिकल बॅग क्लोजचं. त्याच्यानंतर आपण आपली ही जी बॅग आहे ती बॅग डिस्पॅच करायची. जो काही बॅग नंबर आपण घेतला तो बॅग नंबर टाकून या ठिकाणी आपण ही जी बॅग आहे ही आपण या ठिकाणी डिस्पॅच करणार आहोत. आर्टिकल जो काही बॅग नंबर तो आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्याला खाली डिस्पॅच बॅगला क्लिक केलं. डिस्पॅच बॅगला क्लिक केल्यानंतर बॅग डिस्पॅच सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी पॉपअप होईल आणि ती बॅग डिस्पॅच होईल. त्यानंतर आपण APT 2.0 मध्ये पुन्हा लॉग इन एकदा करायचं आणि काउंटर ऑपरेशन्समध्ये आपल्या काउंटर ऑपरेशन्समध्ये जायचं. त्याच्यानंतर आपण जे काही क्लोज अकाउंट आहे ते आपण क्लोज अकाउंट या ठिकाणी करणार आहोत. सबमिट डेटा फेच काउंटर डेटा त्याला म्हणायचं. काउंटर डेटाला फेच केल्यानंतर काउंटरचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील नंबर ऑफ आर्टिकल बुकिंग PLIचे काही ट्रान्झॅक्शन्स ते त्या ठिकाणी डिस्प्ले होतील. IPBBचे ट्रान्झॅक्शन जे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी डिस्प्ले होतील. त्याच्यानंतर आपल्याला ते अकाउंट जे आहे तो कन्फर्मेशनसाठी विचारेल की क्लोज करायचं आहे का, तर आपण त्याला कन्फर्म करायचं आहे आणि त्याला PLIचे ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे त्याला PLIचे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी काही सापडले नाही. आज आपल्या PLIचं ट्रान्झॅक्शन नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी तसा तो एक एरर दिला आहे. त्याच्यानंतर आपण डिलिव्हरीला जायचं. आपले जे काही पैसे आहेत ते अजून झालेले नव्हते. 500 रुपये जे आपण CODचे घेतले होते तर ते आपल्या वॉलेटमध्ये अपडेट झालेले नसल्यामुळे आपण पुन्हा एकदा सबमिटला जायचं आणि तो जो ABPM BPM असेल त्याला सिलेक्ट करून आपण एकदा चेक करायचं. या ठिकाणी कॅश प्रोसेस सक्सेसफुली असा मेसेज आपण पाहिलेला. एक्सेप्ट कॅश करून आपण ती कॅश जी आहे ती सिलेक्ट करायची. आता जर का आपण पाहिलं तर आपलं वॉलेट जे आहे ते 500 रुपयाने वाढलेलं आहे. 2478 रुपये आपलं क्लोजिंग बॅलन्स आहे. मग 1978 रुपये दाखवत होते ते 500 रुपये आले नव्हते. आता आपल्याला तो डे एंड करायचा आहे. डे एंडला तो कन्फर्मेशनचा मेसेज विचारेल, याला आपण यस करायचं आहे. कधी कधी यस केल्यानंतरही समजा तो फेल जातो तर त्या केसमध्ये पुन्हा त्याला आपण क्लोज करू शकतो आणि कन्फर्म करायचं. फक्त जे काही मेसेज येतील ते मेसेज येईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहायची आहे. कन्फर्म केल्यानंतर आपण जी बॅग आहे ती त्यांना या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे आपण जी काही बॅग आहे ती या ठिकाणी आपली क्लोज होण्यासाठी समजा ती आपली बॅग तयार असेल. त्यानंतर आता ही जी बॅग आहे अजून थोडासा रेग्युलर वेळेच्या तुलनेमध्ये बॅग क्लोज होताना थोडासा तो वेळ घेतो आहे.
कारण की आता त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला एक एरर त्या ठिकाणी दिला आहे की 478 रुपये जे आहेत ते तुमच्याकडे एक्स्ट्रा आहेत. एक्स्ट्रा इन द सेन्स की तुमच्या ऑफिसचा बुवा जे काही बॅलन्स आहे ते तुमच्या मिनिममपेक्षा जेवढं की जास्त तुम्ही ठेवत असाल तर आपल्याला त्याची लायबिलिटी क्रिएट करावी लागते. त्याच्यामुळे ती बॅग काही त्या ठिकाणी क्लोज होत नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला एकदा लायबिलिटी क्रिएशन्समध्ये आपल्याला त्याच्यासाठी जावं लागेल. लायबिलिटी क्रिएटमध्ये आपण गेलो, डेट सिलेक्ट केली आणि फेच डिटेल्स म्हटले की तो त्या आपल्या ऑफिसचा मिनिमम आणि मॅक्झिमम बॅलन्स त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फेच करेल आणि त्यामध्ये जे काही मिनिममपेक्षा जी काही जास्त अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट आपण त्या मध्ये टाकायची आणि आपला रिमार्क की हे आपण कॅश जी एक्स्ट्रा ठेवतो ती कशासाठी ठेवतो तर अदर रिझन्समध्ये आपण ते टाकू शकतो आणि त्याच्यानंतर जो आहे आपण डे एंडला प्रोसेस करू शकतो. डे एंडला प्रोसीड केल्यानंतर जो पुढचा जो डे एंड आहे तो त्या ठिकाणी होईल. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर डे एंड डन सक्सेसफुली असा तो मेसेज देईल. आणि आता आपण आपल्या रिपोर्ट्समध्ये जायचं. रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला आपल्या BO डेली अकाउंट्स आपल्याला काढावं लागेल डेली अकाउंट तर त्याला आपण डेट सिलेक्ट करायची आणि त्याला जनरेट म्हणायचं. आता आपला जो काही BO डेली अकाउंट आहे तो या ठिकाणी जनरेट होईल. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये आपल्या BO डेली अकाउंट्समध्ये सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स जे आपल्याला आवश्यक आहेत जे आपण काम केले त्या सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स आलेल्या आहेत. आपण जी लायबिलिटी क्रिएट केली आहे ती लायबिलिटी त्या ठिकाणी आलेली आहे आणि जेवढं आपलं वॉलेट बॅलन्स होतं तेवढं त्या ऑफिसचं क्लोजिंग बॅलन्ससुद्धा आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हे सगळ्याच्या सगळं काम करू शकतो. धन्यवाद.